वयाच्या 60 नंतर सुखात राहण्यासाठी 25 सूचना आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिल्या आहेत। त्यामुळे मित्रांनो या 25 सूचनांचं जर तुम्ही पालन केलं तर मित्रांनो दवाखान्याची पायरी तुम्हाला आता चढण्याची इथून पुढे गरज राहणार नाही। त्यामुळे मित्रांनो आयुर्वेदिक डॉक्टरांनी कोणत्या 25 सूचना तुम्हाला पाळायला सांगितल्या आहेत यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। नमस्कार मित्रांनो, वयाच्या 60 नंतर आपल्याला कोणता ना कोणता आजार आपल्या शरीरामध्ये शिरकाव करतच असतो आणि या वयापासूनच आपल्याला म्हातारपणाची सुरुवात होते। आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा हा वाढू लागतो, जाणवू लागतो। त्यामुळे मित्रांनो वयाच्या 60 नंतर तुम्हाला कोणकोणत्या 25 सूचनांचं पालन करायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय नक्की बघा। तसेच मित्रांनो आयुर्वेदिक डॉक्टरांनी यामध्ये 25 टिप्स आता सांगितल्या आहेत। व्हिडिओमध्ये तुम्हाला या 25 टिप्स व्यवस्थित सांगण्यात आले आहेत। याचे पालन करणे आता तुमच्यासाठी गरजेचं आहे। त्यामुळे मित्रांनो तुमचे जर वय वर्ष 60च्या वरती असेल तर तुमच्या आरोग्यासाठी ही माहिती अत्यंत फायद्याची आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघणं आता गरजेचं आहे। बघा, पाय जर तुमचे दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात पाय सोडून 20 मिनिटे बसावं, त्यामुळे पाय दुखणे थांबून जाते। बघा, वयाच्या 60 नंतर तुमचे पाय जर दुखत असतील तर एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं तुम्हाला मीठ टाकायचं आहे, ते पाणी कोमट करायचं आहे व त्यामध्ये तुमचे पाय सोडून 20 मिनिटे तुम्हाला बसायचं आहे। मित्रांनो तुमच्या पायाच्या शिरा ज्या आहेत तर ते एकदम सैल होऊन तुमचे पाय दुखणे आपोआप थांबून जाते। मित्रांनो रोज सकाळी गरम हळदीचे 1 ग्लास पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते, तुम्हाला हृदयरोगाचा त्रास होणार नाही। मधुमेह जर असेल तर तुम्हाला यासारखे आजार गायब होऊन जातात। त्यामुळे मित्रांनो वयाच्या 60 नंतर अनुशापोटी 1 ग्लास कोमट हळदीचे पाणी तुम्हाला प्यायचे आहे। म्हणजेच मित्रांनो 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून दररोज अनुशापोटी तुम्हाला 1 ग्लास हा प्यायचा आहे। मित्रांनो बघा, त्यानंतर रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने फार लाभदायक असते। मित्रांनो तुम्हाला दवाखान्यात जाण्याची अजिबात गरज नाही। तुमचं रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्ही बाजारातून कारले आणायचे आहेत, यामध्ये थोडंसं दही ते दोन्ही मिक्स करून तुम्हाला मस्तपैकी भाजी करून आता तुम्हाला खायचं आहे। तुमचं रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्हाला घरगुती उपाय हा एकदम बेस्ट आहे। मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आता इथे सांगण्यात आल्या। बघा, त्वचेचा आजार असल्यास कढीपत्त्याचं सेवन करावं, यामध्ये भरपूर अँटी फंगल गुण असतात। मित्रांनो तुमच्या त्वचेला कोणताही आजार होऊ द्या, मग ते पिंपल्स असतील किंवा तुमची त्वचा खाजवत असेल तर यावर तुम्हाला उपाय म्हणून कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत, तर त्याचा रस काढून तुम्हाला त्वचेवर तुमच्या लावायचा आहे। लगेच तुम्हाला तुमच्या त्वचेवरील जे काय आजार असतील तर ते तुम्हाला लगेच बरे होतील। मित्रांनो तुम्हाला कोणत्याही रोगाचा त्रास नको असेल तर तुम्ही बाजारातून थोडीशी गाजरे आणायची आहेत। या गाजरामध्ये देशी मध 1 चमचा टाकून याचा ज्यूस करून प्यायचा आहे तुम्हाला। बघा, कोणताही आजार तुम्हाला रोग होणार नाही। त्यानंतर रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्ल्याने जडपणा तुमचा कमी होतो आणि तुमचं युरिन इन्फेक्शन पचनक्रिया तुमची सुधारते। त्यामुळे मित्रांनो वेलची तुम्हाला नक्की खायची आहे। बघा, त्यानंतर अतिशय महत्त्वाची मित्रांनो माहिती आहे, तुम्ही फक्त तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटे वेळ आता यासाठी नक्की द्या। बघा, केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पालकाच्या भाजीचं सेवन करावं। तसेच मित्रांनो रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानाचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात। त्यामुळे मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या पुदिन्याची पाने तुम्हाला आता खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलंय, त्यामुळे ही तुम्हाला पुदिन्याची पाने नक्की खायची आहेत। बघा मित्रांनो वजन कमी होत नसल्यास दुधीच्या भाजीचे सेवन करावे। दुधीमध्ये लो कॅलरीज आणि फायबर असतात, त्यामुळे वजन तुमचं झपाट्याने कमी होते। त्यानंतर बघा, सर्दी खोकला जर तुमचा थांबत नसेल, मित्रांनो सर्दी खोकला जर तुम्हाला वाढला असेल, जास्त येत असेल आणि थांबत नसेल
तर तुम्हाला दुधात केसर मिसळून द्यायचं आहे आणि चिमूटभर केसर तुमच्या कपाळावर छातीवर देखील चोळावे। यामुळे मित्रांनो वाढलेला खोकला लवकरात लवकर तुमचा वाढलेला खोकला कमी होण्यास तुम्हाला मदत होते। दररोज एका हिरव्या मिरचीचं जर तुम्ही सेवन करावं, बघा जर हिरव्या मिरचीचं जर सेवन केलं तर त्यामुळे तुमचा रक्तप्रवाह अगदी जलद होतो। मित्रांनो तुमचा रक्तप्रवाह सुरळीत, बघा रक्तप्रवाह तुमचा सुरळीत राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिरच्यांचा खरडा नक्की करून तुमच्या जेवणासोबत खायला पाहिजे। त्यानंतर बघा पुढची टिप्स काय आहे तर चिंचाचे सेवन केल्याने तुमची लिव्हरची क्षमता वाढते। म्हणजेच मित्रांनो लिव्हरचा तुम्हाला कोणताही आजार होणार नाही, त्यामुळे तुम्हाला चिंचा खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलं आहे। बघा मूतखड्याचा त्रास असेल तर रोज सकाळी लिंबू कोमट पाणी पिल्याने फार आराम मिळतो। बघा मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या थोडंसं कोमट पाणी करायचं आहे, त्यामध्ये अर्धा लिंबू तुम्हाला पिळून ते दररोज याचे सेवन करायचे। मित्रांनो तुम्हाला हा त्रास गायब होऊन जातो। बघा मित्रांनो त्यानंतर त्वचा तरुण राहावी यासाठी अश्वगंधाचे नेहमी सेवन करावे, यामुळे तुमची त्वचा एकदम टवटवीत दिसू लागते। मित्रांनो बघा तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगत आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचावरची, बघा चेहऱ्यावरची जी त्वचा असते तर ती सुधारते, चमकते। मित्रांनो याच वयामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या असतात, तुमचा चेहरा काळा पडू लागतो। यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कच्चे दूध तुमच्या चेहऱ्यावर लावून झोपावे, त्यामुळे तुमची त्वचा एकदम उजळते व तुमचा चेहरा अजून या वयात सुद्धा टवटवीत तुम्हाला दिसू लागतो। मित्रांनो तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल, म्हणजेच तुमचं अन्नपचन व्यवस्थित होत नसेल तर त्यासाठी मित्रांनो आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जेवण केल्यानंतर तुम्ही 100 पावले चालावीत। तसेच मित्रांनो जेवण केल्यानंतर एक छोटासा बारीक चमचा तुम्ही बडीशेप खायला पाहिजे, ज्यामुळे तुमचं अन्नपचन व्यवस्थित होते। मित्रांनो जेवल्यानंतर 100 पावले तुम्ही चालायला पाहिजे, तुमचं अन्नपचन व्यवस्थित होते। मित्रांनो तुम्हाला कोणताही आजार कधी होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक काम करायचं आहे, ते म्हणजे दररोज 20 ते 25 काळे मनुके तुम्ही रात्री झोपताना पाण्यामध्ये भिजू घालायचे आहेत आणि हे भिजवलेले काळे मनुके सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी तुम्ही खावेत। यामुळे तुम्हाला कधीही अशक्तपणा येणार नाही, तुम्ही कधीच आजारी पडणार नाही। मित्रांनो बघा आयुर्वेदिक माहिती सांगत आहे, तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे तुम्ही आता हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा मित्रांनो आता तुम्हाला कुठेही मोफत मिळणारे कडुलिंबाचे पाले, बघा मित्रांनो तुमच्या घराच्या आसपास कडुलिंबाचे झाड असते तर त्याचे पाले जे असतात तर ते तुम्ही आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये, म्हणजेच तुम्ही आंघोळ करताना थोडंसं कोमट पाणी करत असता तर त्या कोमट केलेलं जे पाणी असतं तर त्या पाण्यामध्ये आंघोळीसाठी तुम्ही जे पाणी घेता तर त्यामध्ये कडुनिंबाची पाने थोडीशी त्यामध्ये घालायची आहेत। बघा रोज या कडुनिंबाच्या पाण्याने आंघोळ जर तुम्ही केली तर तुम्हाला कोणत्याही आजारांचा सामना करावा लागणार नाही। बघा मित्रांनो तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला कडुनिंबाचं झाड कुठेही मिळून जातं, त्याची तुम्हाला थोडीशी पाने आणायची आहेत, तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कोमट केलेलं पाणी जे असतं तर त्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत आणि त्यावरून तुम्हाला त्या पानांची आंघोळ करायची आहे, तुम्हाला कोणत्याही आजारांचा सामना करावा लागणार नाही। तसेच मित्रांनो तुमचा चेहरा जर काळा पडला असेल, बघा तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या असतील, बघा तर तुम्ही या कडुनिंबाचे एक मूठ भरून, बघा तुम्हाला त्याची पाने घ्यायची आहेत, तुमच्या जवळच्या कडुनिंबाच्या झाडाची तुम्ही एक मूठ भरून पाने आणायचे आहेत, ती पाने घ्यायची आहेत, ही पाने चेचून त्याचा रस जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे। हा रस काढल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती हा रस तुम्हाला लावायचा आहे। बघा असंच 15 मिनिटे तुमच्या चेहऱ्यावरती हा रस राहू द्यायचा आहे, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब होऊ लागतात, तुमचा चेहरा टवटवीत एकदम दिसू लागतो। मित्रांनो आयुर्वेदिक माहिती सांगत आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, अत्यंत फायद्याचा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलाय। बघा मित्रांनो वयाच्या 60 नंतर अनेकांचं अंग दुखू लागतं, त्यामुळे तुम्ही थोडंसं दूध घ्यायचं आहे,
त्यामध्ये बघा बाजारामधून मकना आणायचा आहे। मग हा शिजवलेला बघा तुम्हाला थोडंसं बघा या मकनाला शिजवून तुम्हाला ते दूध प्यायचं आहे। यामुळे तुमचं अंग जर दुखत असेल लगेच तुम्हाला यामध्ये आराम मिळतो। त्यामुळे मित्रांनो आयुर्वेदिक माहिती आहे, त्यामुळे अजून महत्त्वाच्या पुढे सूचना तुम्हाला पाळायच्या आहेत। तुमचं वय वर्ष 60 असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। मित्रांनो तुमचं वजन जर बघा कमी तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कुठेही बाजारामध्ये पांढरा दुधी भोपळा मिळतो, तर हा दुधी भोपळा पांढरा घरी आणायचा आहे, व्यवस्थित त्याची भाजी करायची आहे। या भाजीचं जेवण तुम्ही सलग 5 दिवस खायचं आहे। यामुळे तुमचं वजन झपाट्याने उतरते। किंवा या दुधी भोपळाच्या पानांची भाजी जरी तुम्ही खाल्ली तरी सुद्धा मित्रांनो तुमचं वजन झपाट्याने उतरण्यास लगेच मदत मिळते। मित्रांनो आजकाल बद्धकोष्ठता, पोटदुखी, ॲसिडिटी अशा आजारांचा सामना सारखा करावा लागतो। यामुळे आपण लगेच दवाखान्याला जातो मित्रांनो, परंतु मित्रांनो असं न करता तुम्ही घरगुती उपाय केला पाहिजे। तो उपाय म्हणजे तुम्ही मित्रांनो तुम्हाला ही बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि ॲसिडिटी जर हा आजार तुम्हाला झाला असेल तर बघा आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय तुम्ही लवंग खाण्यास सुरुवात केली पाहिजे। बघा मित्रांनो तुम्हाला घरगुती उपाय घरातल्या घरात सांगताय, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला हे 3 आजार झाले तर बघा यामध्ये बद्धकोष्ठता, पोटदुखी, ॲसिडिटी या तिन्हीपैकी कोणताही आजार झाला तर तुम्हाला लवंग खाण्यास सुरुवात करावी। लवंग खाल्ल्याने तुम्हाला हा जो त्रास आहे तर तो हा त्रास तुम्हाला कमी होण्यास तुम्हाला मदत मिळते। मित्रांनो कुठेही बाजारात लाल बीट मिळतं बघा, बीटरूट हे फळ तुम्हाला माहित असेल, बीट लाल कलरचं असतं, एकदम स्वस्त असतं मित्रांनो। लाल बीट तुमच्या आरोग्यासाठी इतकं फायद्याचं आहे की तुम्हाला अनेक आजारापासून ते वाचवू शकतं मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो हे जर बीट तुम्ही दररोज तुमच्या जेवणासोबत खाल्ले तर तुमचं वाढलेलं वजन असेल, तुमची पोटावर जी चरबी असते तर ती चरबी असेल, तर तुम्हाला येणारा अशक्तपणा असेल तर सर्व काही नष्ट होऊन जातं। बघा मित्रांनो बीट हे फळ तुम्हाला बाजारामध्ये तुमच्या कुठेही तुम्हाला 5 ते 10 रुपयामध्ये मिळून जातं। तुम्ही तुमच्या दवाखान्याला जास्त पैसे घालता, परंतु हे 5 ते 10 रुपयाला मिळणारं जे फळ आहे तर हे जर तुम्ही तुमच्या आरोग्यामध्ये म्हणजे जेवणामध्ये आरोग्यासाठी तुमच्या जेवणामध्ये दररोज जर तुम्ही खायला सुरुवात केली तर मित्रांनो तुम्हाला अशक्तपणा येणार नाही, तुमच्या पोटावरची चरबी वाढणार नाही। त्यामुळे जेवणासोबत बीटरूट हे फळ तुम्ही नक्की खावे। मित्रांनो वयाच्या 60 नंतर तुमची हाडे ठिसूळ बनतात, ठिसूळ बनू लागतात मित्रांनो। तुमच्या हाडामध्ये ताकद या वयामध्ये राहत नाही। त्यामुळे हा उपाय तुम्हाला बघा कोणता उपाय करायचा बघा, तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी बघा म्हशीच्या दुधाचा 1 ग्लास नक्की प्यावा। मित्रांनो आजकाल जे पिशव्यामध्ये दूध मिळतं तर ते त्याच्यावरचं सगळं काय ताकद पूर्ण काढून घेतलेली असते। त्यामुळे मित्रांनो तुम्ही म्हशीचं ओरिजिनल म्हशीचं तुम्हाला दूध प्यायचं आहे। काय सांगितले बघा या ठिकाणी तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ एका म्हशीच्या दुधाचा ग्लास प्यायचा आहे। म्हशीचं ओरिजिनल दूध तुम्हाला आखरी दूध काढून तुम्हाला 1 ग्लास नक्की प्यायचा आहे। यामुळे तुमची हाडे तंदुरुस्त राहतात मित्रांनो। बघा तुम्हाला कधी अशक्तपणा येत नाही। त्यामुळे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघा या दुधाचा जो ग्लास आहे तुम्ही म्हशीचं 1 ग्लास दूध घ्यायचं आहे, यामध्ये गोळा बघा थोडा गुळाचा खडा, यामध्ये बघा दुधामध्ये गुळाचा खडा यामध्ये घालून तुम्ही पिऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला साखर जरी असली तरी गुळ खायला हरकत नाही। दुधामध्ये थोडासा तुम्ही एक बघा गुळाचा खडा टाकून नक्की प्यायचा आहे। बघा मित्रांनो त्यानंतर अतिशय महत्त्वाची आयुर्वेदिक माहिती आहे, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा मित्रांनो, खूप महत्त्वाची आरोग्यासाठी तुम्हाला फायदे सांगत आहे। बघा मित्रांनो गरम केलेलं जेवण तुम्ही किंवा बघा मित्रांनो गरम केलेलं जेवण किंवा गरम बनवलेले जेवण तुम्ही लगेच खायचं नाही मित्रांनो। जर तुम्ही गरम केलेले जेवण लगेच गरमागरम खाल्ले तर तुमचे हृदय कुमकुवत होते असे आयुर्वेदिक डॉक्टरांचं स्पष्टपणे म्हणणं आहे। त्यामुळे मित्रांनो गरम गरम जेवण अजिबात खाऊ नये। थोडंसं गार झाल्यानंतर तुम्ही जेवण खाऊ शकता, गरमागरम जेवण तुम्ही अजिबात खाऊ नका मित्रांनो, लक्षात ठेवा। मित्रांनो वयाच्या 60 नंतर तुमचे केस गळू लागतात, टक्कल पडण्याची तुम्हाला समस्या जास्त असते। अशा वेळी तुम्ही दुधी भोपळ्याच्या ज्या बिया असतात तर त्या बिया काढून चेचायच्या आहेत, त्या चेचून त्याची पावडर जी असते तर ती तुमच्या डोक्यावरती लावायची आहे। त्यामुळे केस गळण्यापासून तुम्ही वाचू शकता, टक्कल पडण्यापासून तुमचं वाचू शकता तुम्ही। बघा
मित्रांनो तुम्हाला मधुमेह असेल म्हणजे साखर असेल तर ही साखर कमी करण्यासाठी मित्रांनो तुम्ही 2 उपाय यावरती करू शकता। ते म्हणजे तुम्ही कडुनिंबाचा रस सकाळी उठल्या उठल्या थोडासा प्यायचा मित्रांनो। बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुमची साखर नियंत्रणात ठेवायची असेल मित्रांनो, साखर तुम्हाला कायम घालता येत नाही परंतु तुम्हाला त्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर बघा या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घराच्या शेजारी कडुनिंबाचं जर तुम्हाला झाड दिसत असेल तर कुठेही मिळून जातं कडुनिंबाचं जे झाड आहे तर ते झाड असतं तर त्याची पाने घ्यायची आहेत, तुम्हाला घरात आणून चेचायची आहेत व त्याचा तुम्हाला बिस्लरीची थोडीशी बॉटल असते त्याचं एक टोपण असतं तर ते 2 टोपणं तुम्हाला उठल्या उठल्या सकाळी प्यायचं आहे। बघा त्यानंतर तुमच्या आहारामध्ये मित्रांनो तुमची साखर नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये कारल्याची भाजी सुद्धा समावेश करायची असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी मित्रांनो सांगितलं आहे। म्हणजेच तुमचा जो मधुमेह आहे तर तो नियंत्रणात राहण्यास मित्रांनो मदत होते। त्यामुळे आरोग्यासाठी महत्त्वाची माहिती तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती अजून पुढे सांगण्यात आली आहे। बघा रोज 5 खजूर खाल्ली त्यामुळे बघा रोज जर 5 खजूर तुम्ही खाल्ली तर तुमचं खाल्लेलं लवकर पचतं आणि जे काही पचन आहे तर ते होण्यामध्ये देखील मोठी मदत मिळते। बघा तसेच साखरेऐवजी थोडासा गुळ घालून तुम्ही चहा प्या, त्यामुळे शरीरातील साखर वाढणार नाही। गुळामध्ये आयर्न कॅल्शियम याचं देखील भरपूर प्रमाणात तुमच्या शरीराला मिळायला सुरुवात होते। मित्रांनो बघा तुम्ही तुमचं अन्नपचन व्यवस्थित व्हायचं असेल तर दिवसाला 5 खजूर खायचे आहेत मित्रांनो। 5 खजूर जर दिवसाला खाल्ली तर तुम्हाला अन्नपचन व्यवस्थित होतं, तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही। जर तुम्ही सकाळी वेळेवर उठला नाही तर मित्रांनो तुमचा मेंदू हा कमजोर होतो। अपुऱ्या झोपेमुळे तुमच्या मेंदूची पेशींची वाढ थांबते, लक्षात राहायला विसर पडायला सुरुवात होते, अल्झायमर सारखे आजार देखील होऊ शकतात। त्यामुळे नियमित झोप घेणं गरजेचं आहे। रात्री लवकर झोपा आणि लवकर उठावे असं आयुर्वेदिक डॉक्टरांचं स्पष्टपणे सांगणं आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर झोपायचं आहे आणि लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे। बघा मित्रांनो तुमच्या दातांना कीड लागण्यापासून जर वाचायचं असेल तर रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये थोडेसे काळे मीठ मिसळून त्याच्या गुळण्या करा। काळे मीठ नसेल तर पांढऱ्या मिठाने तरी गुळण्या केल्या तरी सुद्धा मित्रांनो चालतं। बघा सकाळी ब्रश आणि संध्याकाळी गुळण्या करणं चांगलं। बघा मित्रांनो दातांना कीड जर लागू नये असे वाटत असेल तर मित्रांनो तुम्हाला काय सांगितले, कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून, जर काळे मीठ जर नसेल तर यावर तुम्हाला पांढऱ्या मिठाने जर तुम्ही गुळण्या केल्या तरी सुद्धा मित्रांनो चालून जातं, कारण तुमच्या दातांना कीड कधीच लागणार नाही। उन्हामुळे शरीरावर जर काळे डाग पडले असतील, बघा तुमच्या शरीरावर तुमच्या त्वचेवर उन्हामुळे काळे डाग जर पडले असतील तर बघा चेहऱ्यावर काळे डाग झाले असेल तर तुम्हाला काय सांगितले, बघा बेसनमध्ये या ठिकाणी बघू शकता, बेसनमध्ये थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यावर लावायचं आहे। कोरडे झाल्यानंतर चेहरा धुवा, म्हणजे 10 ते 15 मिनिटं तुम्हाला ठेवायचं आहे आणि कोरडा झाल्यानंतर चेहरा धुवून टाकायचा आहे। यामुळे मित्रांनो चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील। तुमचा जर चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या असतील तर त्या सुरकुत्या पूर्णपणे नष्ट होतील। हा उपाय मित्रांनो नक्की तुम्हाला करायचा आहे। तर मित्रांनो बघा तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारच्या बघा आयुर्वेदिक टिप्स पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनेच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।